हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18, श्लोक क्रमांक 38. निराधारा ग्रहव्यग्रा मूढा संसार पोषकाः एतस्यानर्थमूलस्य मूलच्छेद कृतो बुधैः. भावार्थ: तत्वशून्य असलेला, दुराग्रही असलेला मूढ हा संसाराचा आधारस्तंभ असतो. या अर्थहीन संसाराचा ज्ञानींनी मूलतःच बिमोड केला आहे. तत्वशून्य असलेला, दुराग्रही असलेला मूढ हा संसाराचा आधारस्तंभ असतो. संसार सुरू होण्याचे मूलभूत कारण आहे आत्मविसर. स्वतःला स्वतःची ओळख नसणे, दुसरे असे काही आहे असे मानणे, यामुळे संसार आहे असा आभास होतो. जर आपण एकटेच, एकमेव असू तर संसार असंभव आहे, कारण संसार करायला दुजा असणे आवश्यक आहे. आपल्याला आपण कोण आहोत याचा विसर झाला आहे. आपण आत्मा असून सर्वत्र चल अचल, सजीव निर्जीव असा आपला आपणच पसारा घातला आहे. हा भाव आला की संसार सुटला. आपण आपल्या देहाला आपण असे मानतो. मग त्या देहाचे हात, पाय, डोके इत्यादी अवयव हा आपलेच असल्यामुळे ते आपल्यापासून अलग आहेत असे आपण मानत नाही. परंतु आपण आत्मा आहोत याचा विसर झाल्यामुळे येथे असलेले जड वस्तू जगत आणि सजीव सृष्टी ही आपल्यापासून निराळी आहे असे आपण मानतो. या निराळे असण्याच्या भावनेमुळे आपण जड सूक्ष्म, आपपर असा भेद करतो. त्यामुळे आपल्यात काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया आणि अहंकार असे सप्तरिपू तयार होतात. आपण त्यांच्या अधिपत्याखाली तम, रज, सत्व अशा त्रिगुणांच्या आविष्काराने आचरण करत असतो. यामुळे पाप, पुण्य, सुख, दुःख हे भाव येतात. त्यामुळे नरकलोक, मृत्यूलोक, स्वर्गलोक असा भेद निर्माण झाला. यामुळे मुळातच मुक्त असलेले विश्व निर्माते आपण अमुक्त आहोत या समजुतीने आपल्याला जन्म मृत्यूच्या बंधनात अडकवून घेतले आहे. याचा अर्थ संसार आभास आहे, निराधार आहे, अर्थहीन आहे. संसार हा आपल्या मनाचा खेळ आहे आणि त्यामुळे तो काल्पनिक आहे, कारण मन हेच आगंतुक आहे. आपल्या विचारांचे आविष्कार जेथे साचू लागले त्याला आपण मन असे म्हणू लागलो. ते आपण निर्माण केलेले नाही, तो आपला अवयव नाही. या अर्थहीन संसाराचा ज्ञानींनी मूलतःच बिमोड केला आहे. ज्ञानींनी, साक्षात्कारींनी हे जाणले की येथे भास होत असलेले चल अचल, सजीव निर्जीव हे सर्व आत्मतत्वामधूनच निर्माण झालेले आहे. येथे एका आत्मतत्वाशिवाय अन्य असे काहीही नाही. जो काही आहे असे वाटत आहे तो पसारा हा त्या सर्व एकाच आत्मतत्वाचा आविष्कार आहे. मन हा आपण निर्माण केलेला अवयव नाही, त्यामुळे तो आपल्याला अनावश्यक आहे. तो उपरा आणि उपद्रवीही आहे. अर्थातच अमन असणे हेच नैसर्गिक आहे. मनामुळे निर्माण होत असलेले आणि ताकदवान होत असलेले काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया आणि अहंकार हे सप्त रिपू जीवनाला मारक आहेत. या रिपूंमुळे तम, रज, सत्व हे त्रिगुण जोपासले जातात. वास्तवात आपण गुणातीत आहोत. मौन हीच आपली मूळ भाषा आहे. ती सोडल्यामुळे प्रमाद होतात, अयोगिक आचरण होते. विश्वाच्या लीलेला साक्षी असणे आणि त्या साक्षीत्वातून विश्वलीलेचा आस्वाद घेणे हाच आपल्या येथे येण्याचा एकमेव हेतू आहे. त्यात सहभागी होणे अनात्माचरण आहे. नित्यानंद, परमानंद, कैवल्यानंद हा आपला मूलभूत स्वभाव आहे. योगधाम हा आपला मूलभूत निवास आहे. तो मिळवायचा नसून त्याची केवळ जाण आणायची आहे. ज्ञानींनी आत्मज्ञान प्राप्त करून ह्या अनिष्ट सप्तपदीचे बीज ज्ञानाग्नीत जाळून भस्म केले. त्यामुळे संसार क्षीण झाला.
आणि तो देहधर्मापुरताच उरला. हरिओम.